देखील सामना करावा. हे माणसाचं स्वभाव आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे धर्मराजजी, आपण ज्या वेळेला पुढे जात असतो त्यावेळेला आपोआप शत्रू तयार होत असतात. नाही असं नाही. आणि हीच आपण आपल्या उन्नतीची प्रगतीचं हे चिन्ह समजलं पाहिजे. आपल्या जळत असेल, कोणाला वाईट वाटत असेल, तथास्तु म्हणायचं. आमच्या विरुद्ध नाही करत, जळतात, होत नाही असं नाहीये. परंतु मी आज जरी खासदार आम्ही राष्ट्रपतींनी नियुक्त मला केलेला आहे, परंतु ही संधी आली, मी संधी ऍक्सेप्ट केली. सांगण्याचं तात्पर्य असं की वी हॅव टू कल्टिवेट सर्टन थिंग्स इन अवर माइंड. मी जरी मंत्री नसलो तरी मंत्र्यासारखा माझ्याकडे थाट आहे. मागे पुढे पोलीस गाड्या भेटतात. त्याच्यामुळे सामान्य माणसाला वाटतं की हे मंत्री आहे, की कोण आहे. काही न जळवणूक होते. आबाच्या मनात तशी भावना नाही. कारण आबा आपला निरंकारी मनुष्य साधूवाला आहे. दाढी बघा, कपडे बघा, साधा मनुष्य आहे. असं धनंजय मानेसारखे फार देखील अपवादात्मक परिस्थिती लोक असतात. नेहमी लोकांकरता चांगला विचार करतात. म्हणून धर्मराजजी तुम्हाला एवढंच सांगेन की उज्ज्वल निकम आणि तुमची आज ओळख झाली आहे. मी तुमचा मित्र असं समजा आणि तुम्हाला कर्नाटकी वाटेल नको बाबाच्या वाटेला एवढंच तुम्हाला धर्मराजजींनी आश्वासित करतो. पण आपण चिंतित होण्याचं कारण नाही. आपण ज्या वेळेला पुढे जात असतो, प्रगतीचा मार्ग असतो, त्यावेळेला हा निसर्ग नियम आहे की आपल्याला असूया असणारे लोक आपोआप तयार होतात. त्यामुळे यू फॉरगेट अँड फॉरगिव्ह देम. त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याचं कारण नाही. आणि खरोखर मी विशेषतः एस एन के ठाकरेंच्या बद्दल काय म्हणायची गरजच नाही.